जेवणासाठी किंवा टिफिनसाठी तोच तोच मसाले भात किंवा खिचडी बनवण्यापेक्षा मस्त चटपटीत आणि स्पायसी टोमॅटो पुलाव बनवूयात। त्यासाठी इथं मी 3 पिकलेले टोमॅटो, एक आल्याचा तुकडा घेतला, याला कट करून मिक्सरमधून एक बारीक पेस्ट बनवून घेतली। कढईमध्ये तेल आणि तूप गरम करून खड्या मसाल्यांची फोडणी केली। कढीपत्ता, भरपूर बारीक चिरलेला लसूण घालून परतून घेतला। बारीक चिरलेली मिरची, मटार घालून थोडा वेळ तेलावर परतून घ्यायचं। आता यामध्ये टोमॅटो प्युरी घालायची, मीठ घालायचं, टोमॅटो चांगले तेल सुटेपर्यंत 6 ते 7 मिनिटं परतून घ्यायचे। टोमॅटो चांगले परतून झाले की यामध्ये हळद, धने पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, गोडा मसाला घालून थोडा वेळ परतून एक वाटी बासमती तांदूळ धुवून अर्धा तासापूर्वी भिजत घातला होता तो घातला। 2 ते 3 मिनिटं हलक्या हाताने परतून घ्यायचं। तांदळाच्या दुप्पट पाणी घालून मिक्स करून भात चांगला शिजवून घ्यायचा। गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साजूक तूप घालून 10 मिनिटं झाकून ठेवायचा। गरम गरम सर्व करायचा। याच्याबरोबर काहीही लागत नाही, खूप भारी लागतो। नक्की ट्राय करून बघा। थँक यू।